नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. तर आज बघा कडं टाकायचा आमचा पहिला दिवस आहे, म्हणजेच खाली रिंग बांधायला चालू आहे. कडं दुसऱ्या दिवशीपासून चालू होणार. तर आज रिंग बांधण्यासाठी सगळं तयारी चालू आहे. रिंग बांधणे म्हणजे कसं की बुडाला आपलं स्लॅबला कशी जाळी केली जाते तर त्या प्रकारे जाळी केली जाते. गोलाकारमध्ये उभे गज आडवे गज सगळे गज टाकून व्यवस्थित अशी बांधी करून व्यवस्थितपणे जाम बांधून त्याला उभे गज लावणे आणि नंतर पुन्हा पत्रे फिट करणे हे करणे. पुन्हा मग नंतर बाकीचा कार्यक्रम राहतो पुढे. तर बघू शकता या विहिरीला आम्ही कडं टाकायला चालू केले म्हणायचं थोडक्यात. आणि आज खाली बुडाचं बेड स्लॅब तुम्ही म्हणू शकताय किंवा बुडाची आम्ही तर आमच्या इकडं खाली जी तुम्ही कोणी तंडी पण म्हणू शकता, त्याला कोणकडं तंडी म्हणतात आणि आम्ही खाल्ल्याकडला रिंग म्हणतो बुडाची. तर त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे बांधणं. तर बघू शकता इकडं खाली कारागीर खालचे बांधायला लागले तर आम्ही इकडं वरी डिपो टाकतोय. तर वरून घ्यायला मी शूटिंग थोडी. पाणी पण आहे बघा वड्याच्या कडीला विहीर, त्याच्यामुळं इकडं वरडायला लागले चित्र. आणि असं झालं माहिती का, व्हिडिओ काढायला थोडा विश्वास झाला, त्याच्यामुळं थोडा कटशॉटमध्ये व्हिडिओ काढतोय. तिकडे डिपो पण टाकला आहे आणि व्यवस्थित असं हे केलं आहे. तर बघू शकता इकडं मस्तपैकी असं मटेरियल पण निघालेलं आहे ह्या विहिरीचं. आणि वड्याच्या कडीला असल्यामुळं पाणी पण आहे ह्याला. आणि खाली कारागीर बांधावी. तर ह्याला योबा जी आहे ती 10चे काही 8चे काही असे गज वापरले आहेत. म्हणजेच MM मध्ये असतात ते 10, 12, 8. तर अशा MM मध्ये तुम्ही गज वापरू शकता, जसे कडेला असते तसे. तर हे 10चे गज आहेत इकडं. आणि हे बघू शकता इकडं कारागीर थोडंसं म्हणलं आराम करा म्हणून बसला इकडं. तर बघू शकता इकडं खाली चालूच आहे बांधण्यासाठी. आणि बांधण्यासाठी चालू आहे म्हणजे कसं आहे की आज पहिला दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे बरं का, त्याच्यातच गेले आमचे दिवस सगळे तर बांधण्यात करण्यात. आणि त्याच्यामुळं उशीर पण झाला. आणि आता आज पण भरणं होत नाही बरं का, तर उद्याच्याला भरायचे आम्हाला. तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच रोजचे रोज व्हिडिओ बघायला मिळतील. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतील ते पण कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघू शकता हे गज कसे दिसायला लागले तुम्हाला बघा. बांधी केलेली उभे गज आहेत विहिरीला, म्हणजेच खाली टिकून 2 बांध्या करून व्यवस्थित अशी उभी केलीत. आणि हे बघू शकता इकडं मस्तपैकी असं बांधलेले. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा बघा. तर हे थोडा मोबाईल आडवा झाला त्याच्यामुळं तुम्हाला ओरपट दिसतंय. तर ही दुसऱ्यानं शूटिंग काढली होती त्याच्यामुळं असं झालं. तर बघा ॲडजस्ट करून घ्या. तर ही तार आहे बघा आणि ह्या तारानं बांधलेली आमच्याकडं. तर बघा आता मोबाईल फिरवला आहे त्यानं, तर आता दिसायला लागले थोडंसं व्यवस्थित. तर आमचे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला ते कमेंट करून सांगा. आणि जर केज अंबाजोगाईच्या साईडला तुम्हाला कोणाला कडं टाकायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आपल्याला कमेंट करा, आम्ही तुमचं योग्य दरामध्ये कडं टाकून भेटेल. तर बघू शकता इकडं आता हे आपण घेतला हातामध्ये. आणि ह्या बांधीनं असे बघा 8चे 10चे म्हणजे 8 MM 10 MM असे गज वापरू शकताय तुम्ही. जास्त पण मोठे वापरू शकताय, तुमच्या ह्याच्यावर राहताय ती गज वापरायचं केवढे वापरायचे काय करायचे ती. तर असे बांधून घेतले. वर एक गज खाली एक गज इकडून एक गज इकडून एक गज मधात एक गज. मधातला गज आहे का त्याला उभे सळ्या बांधण्यासाठी ते गजाचा वापर केला जातो आहे. आणि बाइंडिंगच्या साहाय्याने प्रत्येक कोणा बांधून घेतलेलं जशी आपण स्लॅबला जाळी करतोय तशी. आणि ह्या उभ्या गजाला पण अशी आडवी गज बांधून घ्यायची नंतर पुन्हा. तर बघा इकडं आता हे किल्पा आता पत्र्याला लावायचे असतात त्या. तर हे पत्रे आहेत बघा कडेसाठी ह्याचा वापर केला जातो आहे. तर इकडं बसलेत आमचे कारागीर. तर बघू शकता हे आमचा सगळा बारदाना आणि इकडे डिपो टाकून घेतलेला आहे. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला याचा ती कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.